नमस्कार मंडळी, न्यू किचन 3 स्टार चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये मी बेसन पीठ टाकलं आणि आता पाव वाटी ज्वारीचं पीठ टाकलं। हे सगळे पीठ एकत्रित करून घेतले। आता त्याच्यामध्ये हळद टाकली, एक चमचा जवळपास एक टीस्पून नाही अर्धा टीस्पून हळद टाकली, अर्धा टीस्पून लाल तिखट टाकून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये हे ओवा टाकून घेऊ। ओवा टाकल्यामुळे आपल्याला ह्या रेसिपीची टेस्टच वेगळी लागते, त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये ओवा टाकून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण हे बीटरूटचं मिक्सरमधून हे काढून घेतलेलं पेस्ट मी ह्याच्यामध्ये टाकून घेते। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं, कारण ह्या पेस्टमध्येच मी हिरवी मिरची टाकलेली, लसूण टाकलेलं आहे, कोथिंबीर टाकलेलं आहे आणि जिरे टाकलेले आहेत, धने टाकलेले आहेत ह्याच्यामध्ये। अशा पद्धतीने ह्या सगळ्या इन्ग्रेडियंट मी ह्या पुऱ्यामध्ये टाकून घेतले। तर माझं स्किप झालेलं आहे हे दाखवण्याचं। हे सगळं याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि आता सगळं हे पूर्ण इन्ग्रेडियंट ह्याच्यामध्ये पिठामध्ये सगळे मिक्स करून घ्यायचे। अशा पद्धतीने अगोदर सगळं मिक्स करून घ्यायचं, कारण हे जे बीट आहे हे बीट ही पाणी असं त्याच्यामध्ये जास्त, त्यामुळं जास्त पाणी लागत नाही आपल्याला। अशा पद्धतीने आपण ह्याचा एक डो तयार करून घेऊ। पूर्ण हे सगळं पीठ, सगळे इन्ग्रेडियंट सगळे मिक्स करून घ्यायचे। अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे बघा। अशा पद्धतीने हा डो तयार झाला। असा डो तयार करून घ्यायचा, जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही। आणि लगेच आपण ह्याच्या पुऱ्या करून घेणार आहोत आता, कारण जास्त वेळ आपण हे ठेवायचं नाही। जास्त वेळ ठेवलं की अजून पाणी सुटल्यासारखं होतं आणि आपल्या पुऱ्या व्यवस्थित होत नाहीत। आता ही पुरी आपण बेलनं पोळपाट घेतला आणि आपण हे आता पुरी लाटून घेऊ। अशा पद्धतीने ही पुरी लाटून घ्यायची। थोडं चिटकून बसते, त्यामुळे आपण ह्याला थोडं पीठ लावून घेऊ। बघा अशा पद्धतीने ही पुरी लाटून घेतलेली आहे। जास्त पण पीठ लावायचं नाही, पीठ लावलेलं जरी असलं तरी थोडं पुसून घ्यायचं। अशा पद्धतीने ही पुरी झालेली आहे। जास्त जाड पण ठेवायची नाही आणि जास्त पण पातळ पण करायचं। अशा पद्धतीने ही पुरी करून घ्यायची। आता गॅसवर मी कढई ठेवली। अगोदर मी पुऱ्या वगैरे तळलेल्या आहेत। अगोदर तेल मी गॅसवर ठेवलेलं होतं, गरम झालेलं आहे आणि आता हे पुरी तळून घ्यायची। आणि तळत असताना त्याच्यावर थोडं थोडं तेल, गरम असलेलं तेल वगैरे थोडं शिंपडत राहायचं, त्यामुळं पुरी फुगली जाते। अशा पद्धतीने ही पुरी तळून घ्यायची। अशी व्यवस्थित झालेली आहे। अशा सगळ्या पुऱ्या आपण अशा तळून घ्यायच्या, कारण बीट हे आपल्याला हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढवण्यासाठी पण उपयोग होतो, रक्ताचं प्रमाण पण वाढवतं ह्याच्यानं, आणि इम्युनिटी बूस्टर आहे हे बीट। ज्या सगळ्या पदार्थामध्ये आपल्याला ज्या गोष्टी भेटत नाहीत ना, त्या गोष्टी ह्या बीटरूटमध्ये आपल्याला सगळ्या भेटल्या जातात। त्यामुळं बीट हे कोणत्या ना कोणत्या रूपानं आपल्याला खाल्लं पाहिजे। लहान बाळांपासून ते आजोबापर्यंत आपण हे सगळं कोणते वेगळे वेगळे पदार्थ करून पुऱ्या करायच्या किंवा अजून थालीपीठ करायचे, पराठे करायचे, अशा पद्धतीने सगळ्या वस्तू करून आपण एक एक आपल्या ह्या घरातल्या लोकांना हे खाऊ घातलं पाहिजे। अशा पद्धतीने ह्या पुऱ्या करायच्या बघा। अशी फुगली, टम फुगली ना पुरी। आता अशा सगळ्या पुऱ्या मी करून घेत आहे बघा। त्या व्यवस्थित भाजलेली आहे, तळलेली आहे। तर ही पुरी मी काढून घेते।
छान तळलेली पुरी आपली आता ही, आणि आता आपण हे काढून घेऊ. ह्या छोट्याशा ह्याच्यामध्ये चाळणीमध्ये आपण हे काढून घेऊ, म्हणजे त्याचं तेल पण आपल्याला निसरलेलं दिसेल. अशा पद्धतीनं करून घ्यायचं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.